हॅलो मित्रांनो, मी पल्लवी आपल्या इटीजवाले यूट्यूब चॅनल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तर मित्रांनो, आत्ता वाजले सकाळचे 8 आणि नागपूरमध्ये किती थंडी आहे हे नागपूरचे लोकच सांगू शकतील. तर मित्रांनो, मी जे रात्री भाजीपाला आणला होता तो मी आधी साफ करून घेते, कारण की माझा नाश्ता वगैरे सगळं झालेला आहे. सगळं करून मी ब्लॉग बनवते, सॉरी, कारण मी त्या बाकीच्या क्लिप घेऊ नाही शकली. तर मी साफसफाईसाठी हे जे टमाटर आहे ते स्वच्छ धुवून घेतले पाण्याने. नंतर जे आहे मिरची, अजून काय मेथी वगैरे सगळं साफ करून घेतलं, कारण की पुष्कळ वेळ लागते याला आणि म्हणजे अर्धा तास तर मला लागतो. तर मी मिरची जी आहे ते डेंटल काढून ठेवले, कारण की ते डेंटल काढल्याने जी आहे मिरची आपल्याला जास्त काळ टिकून राहते. तर नंतर मग मी टमाटर वगैरे सगळं स्वच्छ धुवून ठेवलं, कारण की माझं हेच काम राहते. मार्केटमधून काही पण भाजीपाला आणला तर तो धुवून ठेवणं हे खूप गरजेचं असतं, कारण की बाहेर तर माहितीच आहे किती बॅक्टेरिया असते. नंतर माझं हे सगळं झाल्यानंतर मग मी जे घर आहे आवरायला घेतलं, कारण की खूप धूळ बसला होता म्हणजे माझ्या स्टडी टेबलवर आणि इकडे तिकडे, कारण की बाकी दिवस तर मला एवढा वेळ मिळत नाही सहसा. तर म्हणून आज संडे असल्यामुळे मी हे सगळं करून घेतल्यानंतर पिण्याचं पाणी वगैरे घेऊन आली, कारण की पिण्याचं पाणी हे जे आहे मला ग्राउंड फ्लोअरवरून आणायला आणि मी फर्स्ट फ्लोअरला राहत असते. नंतर मी जे घर आहे पुन्हा झाडून काढलं आणि हा जो एवढा कचरा दिसत आहे, हा एवढा कचरा रोज राहत नाही. आज मी साफसफाई केली त्याच्यामुळे एवढा कचरा निघालेला आहे. नंतर जे आहे मी पिण्याचं पाणी म्हणत होती मी तुम्हाला, सॉरी. मी अंघोळीला पाणी गरम करायला ठेवलं, कारण की थंड पाण्याने अंघोळ ही मी करूच शकत नाही, एवढी थंड पाणी असते टंकीचं. नंतर मी पाणी वगैरे करत तोपर्यंत मी जो आहे मुलतानी मिट्टीचा लेप आहे तो मी लावून घेते, कारण की मला हा 1 हफ्ता झालेला मी रोज लावते रुटीनमध्ये. कोणी म्हणतात की सहसा म्हणजे हिवाळ्यामध्ये स्किन याने खूप ड्राय होते. मी हा लेप लावल्यानंतर जे आहे ना, चेहरा म्हणजे 10 मिनटं ठेवते. 10 मिनटं झालेले आहे. आता मी अंघोळ वगैरे करून घेते. अंघोळीला मला मी रात्री ऑइल पण केलं होतं केसांना आणि हेअर वॉश पण करून घेतलं. नंतर जे आहे मी काय हेअर वॉश करून घेतलं. नंतर आम्ही छान व्यवस्थित पुसून घेतलं केसांना आणि थंडीची इच्छा तर होत नाही अंघोळ करायची, पण काय करणार, अंघोळ केल्याशिवाय आपल्याला मला तर फ्रेश वाटतच नाही. म्हणून थंडी असो किंवा कोणताही सीझन असो, मी अंघोळ म्हणजे लवकरात लवकर अंघोळ होऊन म्हणजे फ्रेश होऊन जाते. नंतर जे आहे मी मॉइश्चरायझर वगैरे सगळं चेहऱ्याला लावून घेतलं. नंतर जे आहे लिप बाम वगैरे लावून घेतलं, की कारण जे आपले ओटा आहे ते खूप ड्राय होतात थंडीमुळे. आणि पूजा वगैरे करून घेतली. माझ्यासाठी, तुमच्यासाठी, सर्वांसाठी आशीर्वाद मागितला देवांना. असाच माझा व्हिडिओला तुम्ही पाहत राहा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. ओके, बाय बाय मित्रांनो.